शिदोऱ्या घेऊन यायचं आहे, जेवणाचं सगळं साहित्य घेऊन यायचं आहे. आता सगळं आम्ही पाहतोय, जे काय होईल ते नागपूरले होईल या विचाराने आम्हाला यायचं आहे. जे जे घरी बसलेले शेतकरी आहे, ज्यांनी अजूनही घराच्या बाहेर निघाले नाही, त्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक घरातला जर एक एक शेतकरी, एक एक मजूर, एक एक मेंढपाळ आमचा दिव्यांग जर रस्त्यावर आला तर सरकार घुटण्यावर आल्याशिवाय राहणार नाही. हा बच्चूभाऊचा दावा आहे. लढाई आरपारची आहे. नेहमी नेहमी लढाई करणं शक्य नाही, कारण या लढाईसाठी आपले 8 ते 9 महिने गेले. आणि जो कार्यकर्ता इथे उपस्थित झाला, अजूनही काही कार्यकर्ता घरी बसलेला आहे, जो कार्यकर्ता इथे उपस्थित झाला त्याला बच्चूभाऊ मानाचा मुद्रा अर्पण करतं. आपल्या सर्वांचा आभार मानतोय आणि देवाभाऊने विनंती करतोय का तुमच्या धोरणामुळं अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. नरेंद्र भाऊचं धोरण असू दे का देवाभाऊचं धोरण असू दे, आमचा शेतकरी रोज फासावर जाऊन मरताय. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हा प्रश्न महत्वाचा नाही, मरणारा मात्र शेतकरी आहे. आणि मग जर धोरणामुळे मरत असाल आणि आंदोलनात तुम्ही आम्हाला मारत असाल तर खबरदार, आम्ही मागे हटणार नाही. देवा भाऊ, हे पुण्य हाती घ्या, हे पुण्य तुमच्या नशिबी येणार आहे. माझ्या शेतकऱ्याला आज कर्जमुक्तीची गरज आहे, हमी भावाची गरज आहे. अजूनही सोयाबीनचे केंद्र सुरू झाले नाही, कापसाचे सुरू झाले नाही, मक्याचे सुरू झाले नाही. आमचा गावातला मजूर सुद्धा मरमर मरता आहे. आणि अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये ही रॅली आता आपण स्वागत करत करत वर्धेपर्यंत जाणार आणि वर्धेतून उद्या 9 वाजता आपण निघणार आहोत. वर्धेला मुक्काम आहे. फक्त तुम्ही आम्ही शांततेनं यायचं आहे. आपण सर्वांना विनंती आहे, माझ्या ट्रॅक्टर समोर एक अँब्युलन्स येईल फक्त, आणि बाकी समोर येऊ नका. बाकी माझ्या, कारण मी ट्रायल वर आहे सध्या, एकदम समोर फोटो काढायला यानंतर प्रॉब्लेम मध्ये होईल. आणि म्हणून रस्त्यावर लढण्यापेक्षा आम्ही पाहतोय ट्रॅक्टर खाली येऊ नका. तिथं लागत तर बंदुकीच्या जे आम्ही पाहतोय गोळी ते तुमच्या छाताळ्यावर नाही, पहिली गोळी बच्चूभाऊ आपल्या छातीवर यायला तयार आहे. हम अभी पीछे आने वाले नहीं है. आपल्या सर्वांचा आभार. जोरानं ऐकवणारा जय जवान, अरे जय जवान, बोल भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुले की, वीरांगना अहिल्यादेवी होळकर की, पूज्य बाबासाहेब आंबेडकर की, अण्णाभाऊ साठे की, अपने अपने माँ बाप की, संत मारुति महाराज की, गुंजाजी महाराज की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या चौकात माझ्या तरुणपणापासून हाच घोषणा ऐकल्या. दुसरी पिढी तुमच्या याच्यात लागलेली आहे. मला एकच विनंती करायची आहे, घराघरातून कमीत कमी एक माणूस या शेवटच्या टप्प्याच्या आंदोलनात